तेलाच्या या बॉटलचा खूप छान असा उपयोग करून दाखवणार आहे। अशी ही तेलाची बॉटल आता आपल्याला कट करून घ्यायची आहे। त्यासाठी येथे मी आता चाकू घेतलेला आहे। चाकूने आपल्याला अगदी थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोडंसं चाकूने कट करून झाल्यानंतर आता आपल्याला हे कैचीने कट करून घ्यायचं आहे। कैचीने खूप व्यवस्थित असं कट करता येतं, त्यामुळे चाकूने न करता या पद्धतीने आपण कैचीने कट करून घ्यायचं आहे। आता ही आपण व्यवस्थित अशी कट करून घेऊया। बॉटल आता या पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे। आता याला मी गिफ्ट पेपर लावून घेणार आहे। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा गिफ्ट पेपर नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही क्राफ्ट पेपर लावू शकता किंवा कापड सुद्धा याच्यावरती डिझाईनचं लावू शकता। आता हा पेपर आपण ग्लूच्या सहाय्याने या पद्धतीने बॉटलच्या बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचा आहे। पेपर लावून झाल्यानंतर वरचा एक्स्ट्राचा भाग कट करून आतल्या बाजूला असा आपल्याला तो फोल्ड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथे या बॉटलला आपण हा पेपर लावून घेतलेला आहे। आता याचा उपयोग आपण पेन स्टँड सारखा करणार आहोत। या बॉटलला तुम्ही आणखीन छान डेकोरेट करू शकता। तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही डेकोरेट करू शकता। फ्रुटीची जी बॉटल आहे त्याचा जो खालचा भाग आहे तो कशा पद्धतीने आपण उपयोगात आणायचा ते दाखवणार आहे। या बॉटलचा आपण कशासाठी आणि कसा वापर करणार आहे ते बघणार आहोत। अगोदर याच्यावरचा जो कागद आहे तो आपण कट करून काढून घेऊया। आता कागद काढल्यानंतर याचा जो वरचा भाग आहे तो आपण व्यवस्थित कट करून घेऊया। त्याचा जो वरचा भाग आहे तो आपण व्यवस्थित या पद्धतीने कैचीने कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता ही बॉटल आपण व्यवस्थित कट करून घेतलेली आहे। याच्यावरती आता आपल्याला कलर करायचा आहे। त्यासाठी इथे मी ॲक्रेलिक कलर घेतलेले आहेत। कलर आपल्याला आपल्या आवडीनुसार करायचे आहेत। येथे मी मला जे आवडतात ते कलर घेत आहे। त्यासाठी येथे मी रेड कलर, व्हाईट कलर आणि येलो कलर घेतलेला आहे। आता या बॉटलच्या मध्ये जो असा भाग आहे त्याच्यावरती आपल्याला हे कलर करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जे कलर आवडतात आणि जसे द्यायला आवडतात तसे तुम्ही देऊ शकता। आता अगोदर येथे मी येलो कलर करून घेणार आहे। त्यासाठी अशा प्रकारचा हा ब्रश घेतलेला आहे। ब्रशच्या साहाय्याने या पद्धतीने याच्यावरती मी पटापट येलो कलर करून घेत आहे। येलो कलर करून झाला की आता आपण याच्यामध्ये रेड कलर करून घ्यायचा आहे। या पद्धतीने येथे मी रेड कलर आणि येलो कलर करून घेतलेला आहे। आता बॉटलच्या ज्या ठिकाणी कलर करायचा राहिलेला आहे त्या ठिकाणी आपण व्हाईट कलर करणार आहोत। या पद्धतीने इथे आता आपण याला छोट्या ब्रशच्या साहाय्याने कलर करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथे मी पटापट हा कलर करून घेणार आहे। तुम्हाला या ठिकाणी वेगळा कलर करायचा असेल तर वेगळा करू शकता किंवा डिझाईन सुद्धा तुम्ही काढू शकता। या पद्धतीने इथे मी व्हाईट कलर करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने व्हाईट कलर करून झाल्यानंतर आता आपण याच्यावरती डिझाईन करायची आहे। सर्व कलर इथे आपण या बॉटलवरती करून घेतलेले आहेत। बॉटलवरती आता आपण अगदी सिंपल अशी डिझाईन करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी ब्लू कलर घेतलेला आहे। डिझाईन करण्यासाठी इथे मी इयरबड घेतलेला आहे। त्याच्या साहाय्याने आपण डॉटचे फ्लावर्स तयार करून घेणार आहोत। इयरबडच्या साहाय्याने अगदी सिंपल अशी डिझाईन इथे मी करून घेत आहे। तुम्हाला जे कलर डिझाईन करण्यासाठी आवडतात ते घेऊ शकता किंवा तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता। या पद्धतीने अगदी सिंपल अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे। कलर करून आणि डिझाईन करून झालेली आहे। आता हा कलर आपल्याला सुकवून घ्यायचा आहे। आता याचा उपयोग आपल्याला कशा आणि कशासाठी करायचा आहे ते बघायचं आहे। खूप छान असा उपयोग करून दाखवणार आहे। याचा उपयोग आपण पेन स्टँड सारखा करणार आहोत। याच्यामध्ये मी काही कलरफुल पेन ठेवत आहे। तुम्ही याचा उपयोग फ्लॉवर पॉट सारखा सुद्धा करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही झाड सुद्धा लावू शकता। या पद्धतीने इथे मी पेन स्टँड सारखा याचा उपयोग केलेला आहे।